आहे ही जिने माझा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेतलं, माझं आयुष्य नकोसं केलं? कोण आहे कोण ही? म्हाळसा, कुठलीही गोष्ट ध्यानात न घेता कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही। देवी, आणि मी नम्र होऊन सांगतो की आख्यानाचा हेतू हा उदात्त आहे। म्हाळसा, हे आख्यान अशा पद्धतीने संपेल असं मला वाटत नाही। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी कोणीही सांगितली नाही, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचं स्मरण होणं। हे केवळ माहितीपुरतं मर्यादित नाही। आणि जेव्हा ते घडेल तेव्हा ती एक आध्यात्मिक घटना असेल। तुमच्या आत सहस्त्र कमळांच्या पाकळ्यांवर बसलेली स्त्री तुम्हाला दिसेल। जेव्हा तुम्हाला विस्मरण झालेल्या ध्यानाचे स्मरण होईल तेव्हा ती साधी घटना नसेल। माते, बानू कोण आहे ते तिला शोधायचं आहे। तिच्या हाती महत्वाचं सूत्र लागलं आहे। खरं तर ते तुझ्या हातीही लागायला हवे। हे एक मोठं कोडं आहे। तुझा आणि तिचा संबंध आहेच। हो, मला ठाऊक आहे की तिचे आणि माझे गतजन्मीचे ऋणानुबंध आहेत। तिचा आणि माझा कैलासाशी काही संबंध आहे हे मी अनेक वेळा अनेक पद्धतीने ऐकले आहे, पण आता मला हे कळायलाच हवं। सूर्यास्त झाला, आख्यान थांबवावे लागणार। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः। बानू, तुम्ही थांबाया सांगितलं सा, काही काम आहे का जी? नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसली म्हणून थांबायला सांगितलं। बानू, कसली चिंता करते आहेस? माझ्या अगोदरच्या जन्मात काय घडलं असेल याचा विचार करत होते जी। ह्यातूनच तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे हे ध्यानात ठेव।
हे आख्यान ऐकताना तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, असे प्रश्न ज्यांची तू कल्पना देखील केली नाहीस, आणि त्यामुळेच तू चिंतित आहेस. पण बानू, ह्या सर्वाचे काय प्रयोजन आहे हे तुला भविष्यात कळेल. देवा, माझ्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला चांगलंच ठाव आहे. तुमच्यापासून काय बी लपून नाही राहत बघा. वय मला काळजी वाटते, पर माझा विश्वास आहे कम्या कोण हाय हे मला नक्की कळेल, कारण तुमचा आशीर्वाद आहे माझ्या संग. गणोबा, बंडोबा, शी देवा. रात्रीचा प्रहर आहे, तेव्हा बानू मंजीला वाड्यापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था करावी. शी देवा. नग आमच्या पैकी कशाला त्यांना त्रास, आम्ही दोघी जातो आपल्या आपल्या. अहो आम्हाला कसला त्रास. अहो तुमच्यानं देवाची आम्हाला सेवा करायला मिळते, हे आमचं भाग्य आहे बघा. आम्ही होतो पुढं आणि गडाच्या दारापाशी थांबतो. हा. बानू, इकडे येतेस? बानू, तुझ्या ध्यानात असेलच की म्हाळसेने मला अट घातली आहे की पंधरवड्यातील केवळ 2च वेळा मी तुला भेटू शकतो. वय ठाव आहे मला, आणि आज तो दिवस आला आहे. आज मी तुझ्याकडे येणार आहे, तेव्हा तू माझ्यासाठी तुझ्या हाताने भोजन करावं असं मला वाटतं. वय मी लागलीच वाड्यावर जाते आणि तुमच्यासाठी जेवण करायला घेते. येते म्या. म्हाळसा, म्हाळसा शांत हो. कशी शांत होऊ मी? आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. नेमक्या विषयाला हात घातला होता मी. पण तुझं म्हणणं कोणाला रुचलं असं मला वाटत नाही. नाहीच रुचणार. स्पष्ट बोलते ना मी. असं लपून अडून मागून नाही बोलत मी. स्वाभाविकपणे खरं ऐकायला कुणालाच आवडत नाही. पण आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. पण तू नियम मोडलास म्हाळसा. मी? कसं? तू प्रश्न नाही, शंका विचारणं अपेक्षित होतं नियमानुसार. तुलाही मी चुकीचं बोलते आहे असं वाटतंय का? सगळ्यांनी पाठ फिरवली. तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे मी? असं नाही म्हाळसा. असू दे. जिला मी गडाची एक पायरीही चढू देणार नाही असं बोलले होते, तिला मला माझ्या समोर बसलेलं पाहावं लागतंय. माझं काय होतंय हे कोणालाही कळू शकत नाही. परदुःख शीतल म्हणतात ना, ते उगाच नाही. मीही तुझ्याशी खोटं बोलणं अपेक्षित आहे का? तसं असेल तर मी तुझी खोटी स्तुती करते. पण मला तसं म्हणायचं नाहीच लतिका. तू शब्दाचा अनर्थ करते आहेस. म्हाळसा, मी तर हे विसरूनच गेले आहे. कोणी एकेकाळी मी तुझी सखी होते. नेवासेला असताना तू माझ्याबरोबर वेळ घालवायचीस, माझ्याकडे मन मोकळं करायचीस. त्यातलं आता काही राहिलं नाही. खरं तर यात तुझं काही चुकलं नाही. मलाच कळलं नाही की तू एका साम्राज्याची सम्राज्ञी देखील आहेस. पुरे झालं लतिका, खूप बोललीस तू. इथे माझं काय सुरू आहे आणि तू काय बोलते आहेस?
हे आल्यावर यांना मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे आज. उद्या आख्यान सुरू होण्याआधी मला सगळं कळलं असेल. म्हाळसा, आपण जाऊ दे. पण काय? देव तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतील असं वाटतं तुला? हो, का नाही? त्यांना माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं द्यावीच लागतील. माझी अस्वस्थता त्यांना पाहणार नाही हे ठाऊक आहे मला. लतिका, एक काम कर, सगळ्या सेविकांना बोलवून आण. म्हाळसा, सेविका आल्या आहेत. तुम्ही सगळ्या पाकगृहात जा, स्वयंपाकाची व्यवस्था करा. आज देवांसाठी विशेष भोजन तयार करा. देवांना प्रिय असे वांग्याचे भरीत, भाकरी आणि पुरणपोळी तयार करायला घ्या. त्यांना जे जे आवडतं ते भोजनात त्यांना दिसायला हवं. निघा तुम्ही आता. देवा, आज तुम्ही बाणाईला भेटायला जाणार आहात हे तिला सांगितलं, हे उत्तम केलं. इंद्रदेवांचा विषय निघाल्याने ती अस्वस्थ झाली आहे. तिचं मन अशांत झालं आहे. ती जर तुमच्याशी मोकळेपणानं बोलली तर तिचं मन शांत होईल. होय प्रधानजी, बानू सहजासहजी तिच्या मनातलं नाही बोलून दाखवत. आजवर अशा अनेक गोष्टी तिने सहन केल्या आहेत, पण तिच्या मनात काय चाललं आहे हे मला कळतं. आणि म्हणूनच आज मी तिला भेटायला येणार आहे असे सांगितले. पण प्रधानजी, मला आता बानूविषयी चिंता नाही वाटत आहे, तर माझ्या मनात दुसरीच चिंता आहे, म्हाळसेची चिंता. कारण आख्यानातील पुढील अध्यायात म्हाळसेला महत्वाची गोष्ट कळण्याची शक्यता आहे. आणि ती कोणती? नारद मुनींनी सप्तऋषींना इंद्रदेवांना भेटायला जाण्याबद्दल सांगितले. आता नारद मुनी जेव्हा आख्यानाला आरंभ करतील तेव्हा आपल्याला इंद्रलोक कळेल. तेथे काय घडले हे कळेल. आणि त्याच बरोबरीने इंद्रदेवानी सप्तऋषींना विष्णू लोक जाऊन आपली भेट घेण्याबद्दल सांगितले हेही कळेल. हे एक ना एक दिवस होणारच होतं. जे काही घडलं आहे ते ह्या आख्यानाच्या अनुषंगाने सगळ्यांना कळणारच होतं. सप्तर्षींनी विष्णू लोकात जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा मीच त्यांना शिवसभेत घेऊन आलो होतो हे लपून राहणार नाही. ते मी जाणतो, पण प्रधानजी, म्हाळसेला हे तर कळणार नाही ना की तुम्ही आणि लक्ष्मीदेवी म्हणजेच साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत ते. मला नाही तसं वाटत. कारण या आख्यानाला सुरुवात झाली त्या अध्यायात श्री विष्णूंच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभांची निर्मिती झाल्याचं नारद मुनींनी सांगितलं होतं. जर म्हाळसा देवींना काही कळायचं असतं तर ते तेव्हाच कळलं असतं. परंतु तेव्हा देखील नारद मुनींनी मला प्रणाम केल्याचं त्यांच्या दृष्टीतून सुटले नव्हते. त्यावेळी त्यांच्या मनाचे समाधान झाले नव्हते. होय, पण जी गोष्ट तेव्हा घडली नाही ती आत्ता घडू शकते. म्हणजे तुम्हाला असं तर सुचवायचं नाही ना की कृतयुगातल्या या शिवलीलेत आम्ही कोण आहोत हे समजण्याची वेळ आता आली आहे? कदाचित होय.
आणि जर असे काही घडले तर म्हाळसेला हे कळायला वेळ नाही लागणार की तीच पार्वती आहे. आणि जर श्री म्हाळसा देवींना असं कळलं की त्याच देवी पार्वती आहेत तर मात्र ह्या शिवलीलेतील आपल्या अवतार कार्याची समाप्ती होणार देवा. कारण तोपर्यंत त्यांना सगळंच कळलं असणार. म्हाळसा, म्हाळसा, किती आनंदी दिसते आहेस. मला खरंच तुझं काही कळत नाही. काही क्षणापूर्वी तू रागवली होतीस आणि आता आनंदी आहेस. माझा राग तुमच्या ध्यानात राहतो, पण माझं प्रेम तुमच्या ध्यानात राहत नाही. नाही, हे खरं नाही. कारण तुझ्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणांचं काय मोल आहे हे मला शब्दात नाही सांगता येणार. पण कित्येक दिवसात तुम्ही माझ्याशी धड बोलला देखील नाही. तसा निवांत वेळच नाही मिळाला. आख्यानामुळे सर्वाधिक वेळ त्यातच गेला. कित्येक दिवसात तुम्ही मला एखादी भेटवस्तू सुद्धा दिली नाही. काय देऊ तुला? भेट अशी विचारून देतात का? आधी तुम्ही मला किती भेटवस्तू द्यायचात. हळदीचं शिवलिंग, शंखांच्या बांगड्या, सुवर्ण दर्पण. म्हाळसा, त्या भेटींमागे काही प्रयोजन होते. मला वेगळी भेट हवी आहे तुमच्याकडून. तुझ्या मनात काय चाललं आहे हे ओळखणे अत्यंत अवघड आहे. असं काय करता? बर, काय हवं आहे तुला? तुमचा वेळ. आज आपण एकत्र भोजन करूयात. चांदण्या रात्री निवांत बसून बोलूयात. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही? म्हाळसा, आज मी बानूकडे चाललोय. बानू बानू बानू, मी काय म्हणते आहे याला काही महत्वच नाही. माझ्या इच्छेचा काही मानच नाही. म्हाळसा, ठरल्याप्रमाणे मी तिच्याकडे सप्ताहातून एकदा जातो आणि आज ठरलेल्या तिथीप्रमाणे मला तिच्याकडे जावंच लागेल. आणि मी ठरवलं ते तुम्ही माझ्यासाठी आजचं उद्यावर नाही का करू शकत? ती वाट पाहत असेल. म्हाळसा, माझं नाव घेऊ नका तुम्ही. कळलं मला माझं काय स्थान आहे इथे ते. म्हाळसा, तुझं असं हे वागणं मला खरंच कळत नाही. शांत हो. येतो मी.